कर्मचारी संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या आमच्या मागण्या आमच्या मागण्या भ्रष्टाचारी व कपालाचा भ्रष्टाचारी व कपालाचा नगर परिषद साहेब काय आंदोलन आहे ते सांगतो आम्ही नगर परिषद धाराशिव कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी यांनी गेल्या 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेलं होतं की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर प्रशासनानं विचार करावा व यातून काहीतरी मार्ग काढून आम्हाला न्याय द्यावा. या अगोदरही 6 महिन्यापूर्वी आम्ही मागणी केलेली होती की आमचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे सेवानिवृत्तीचे वेतन तात्काळ देण्यात यावे. तसंच या महाराष्ट्र राज्यात ह्या आपली धाराशिव एकमेव नगरपालिका अशी आहे की जी कर्मचाऱ्यांना पेन्शन विक्री देत नाही. इतर सर्व नगर परिषदेला पेन्शन विक्री चालू आहे, परंतु ही आपली धाराशिव नगरपालिका ही कर्मचाऱ्यांना पेन्शन विक्री देत नाही. तसेच मेडिकलचे जे बिलं आहेत, आता आमचे बरेच कर्मचारी दुर्धर आजाराने त्रस्त झालेले आहेत. काही कर्मचाऱ्यांना कॅन्सरसारखा आजार झालेला आहे. ते गेले 6 वर्ष झालं, 6 महिने झालं सारखं चक्र मारतात की बाबा आमचे बिलं काढा, परंतु प्रशासन त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही. व त्याच्या विरुद्ध ते आमचे जे हे संवर्गाचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याचा तो कर्मचारी आजारी पडला की त्याचे बिलं दाखल केल्यावर तात्काळ त्यांची सर्व बिलं निघतात ते. परंतु हे आमच्या गोरगरिबाच्या पाणी पुरवठ्याच्या तसेच त्या सफाईमधील कर्मचाऱ्याच्या व इतर कर्मचाऱ्याचे हे बिलं काही काढत नाहीत. या नगरपालिकेतील प्रशासन सध्या नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं इथं कुणाचाही उचक राहिलेला नाही. जावं घर ह्यांचं सगळं हे चालू आहे, सगळं मनमानी कारभार चालू आहे. कुठलंही बिलं यांना मागायला गेलं किंवा कर्मचारी भेटायला गेला तर ते एकच त्यांच्या तोंडात उत्तर असतं, निधी नाही, पैसे नाहीत. पैसे शासन आम्हाला 3-3.5 कोटी रुपये या कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी देतं आहे. त्यातले 1.5 कोटी रुपये हे आमच्या वेतनाला जातात व राहिलेले पैसे जे आहेत ते इतर कर्मचाऱ्यांचे देणे भाग असताना देखील त्यांनी काय करतात, शासनाला खोटी उसी पाठवतात की आम्ही सर्व कर्मचाऱ्याचे पैसे दिले व त्या पैशातून हे काय करतात, इतर बिलं कुणाची देयकं देतात ते त्यांनाच माहिती, कुठं पाणी पुरवठ्याची देयकं देतात का अजून कोणाची गुत्तेदाराची बिलं देतात ते, परंतु आमच्या कर्मचाऱ्याची बिलं काय ते देत नाहीत. यामुळे आमच्या ह्या सर्व कर्मचाऱ्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांची इतकी आलाकीची परिस्थिती आहे की आता आज तुम्हाला सांगतो जवळपास 15 दिवस जरी आमच्या हे जे अनुदानाचे पैसे आलेले आहेत तसेच 7व्या वेतनाच्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत. आजचं आंदोलन नेमकं कशासाठी, म्हणजे पुढं काय करणार आहे आता ह्याने आजपर्यंत आमच्यावर काही कारवाई केलेली नाही. कलेक्टरने गेल्या 3 तारखेला सुद्धा यांना पत्र दिले की यांच्यावर चौकशी करून आपलं त्यांच्या जे काही मागण्या आहेत ते हे करा, त्याच्यावर विचार करा म्हणून, परंतु त्यांनी आजपर्यंत तरी काही हे केलेलं नाही. आता आज आम्ही काय केलं, 1 दिवसाचे धरणे आंदोलन केलेलं आहे. तर आज जर यांनी आमच्यावर आजही जर काय कसली दखल घेतली नाही तर आम्ही याच्या पुढे लवकरात लवकर निर्णय घेऊन कठोरात कठोर याच्या पुढे आम्ही आंदोलन करू. कर्मचाऱ्याचे जे आमचे पैसे देत नाही ते कुठले मेडिकल वगैरे, हे आता कर्मचारी एक आमचा अत्यावश्यक ॲडमिट आहे सध्या दवाखान्यात, त्याच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तो रोज फोन करतो, मुख्याधिकाऱ्याला फोन करतो, इतर कर्मचाऱ्याला फोन करतो. मी स्वतः 15 दिवस झाले त्यांच्या मागे आहे, परंतु हे फक्त टोलाटोलीचे हे करतात, हे त्याच्यावर त्याच्या जीवात जर बरं वाईट जर झालं तर हे सगळे नगरपालिका प्रशासन त्याचं जबाबदार राहील, संघटनेची आमची जबाबदारी राहणार नाही. दाखव नाहीतर श्राद्ध घाला असे बॅनर लावून तुम्ही आज आंदोलन केले, नेमकं कशासाठी, का आंदोलन केले? आम्ही आंदोलन केलेलं आहे ते आमच्या 7 मागण्या आहेत. एक आहे आमचे कर्मचाऱ्यांचं जे काय थकबाकी आहे 7व्या वेतन आयोगाची राहिलेली, काही कर्मचाऱ्यांनी दिलेलं आहे, काही कर्मचाऱ्यांचं 5 हप्ता देण्याचा राहिलेला आहे, तो दिलेला नाही. नुसतीच बिलं केली म्हणतात, परंतु ती काय त्याचं बँकेला काय पाठवलेलं नाही कुठलाच हप्ता वगैरे. दुसरी मागणी आमची अशी आहे की आमचं जी काय पेन्शन विक्रीची कारवाई आहे ते ह्यांनी मनमानी करून ह्यांनी बंद केलेली आहे. आणि बाकी जे काय सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहेत यांचं जे काय देणं आहे ते अद्याप दिलेलं नाही आणि देत नाहीत. आमच्याकडं जवळजवळ सहाय्यक अनुदान 3,25,00,000 रुपये येतं आहे
आता त्यामध्ये 1.5 कोटीचा आमचा पगार आहे. उर्वरित जे काही पैसे आहेत त्यामध्ये महिन्याला जर 10 कर्मचाऱ्यांना दिलं तर ते 10 कर्मचारी पूर्णपणे निघून जातात. असे 100 कर्मचारी असते आमच्या देण्याचे, तर 10 जण ते पूर्णपणे संपून जातील. हां, आणि राहिला प्रश्न जे काय आमचं सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांचंही काय 7व्या वेतन आयोगाचा हप्ता राहिलेला आहे, तोही देण्यात आलेला नाही. आणि पेन्शन विक्रीची कारवाई ही तात्काळ आता चालू करण्यात यावी ही आमची एक प्राधान्यानं पहिली मागणी आहे. आणि वैद्यकीय बिलं आता त्यांनी बिलं आमच्याकडे आली नाहीत म्हणतात आणि सध्या टाळाटाळ चालू आहे, तर बिलंसुद्धा त्यांच्याकडे आम्ही पोच केलेली आहेत, परंतु तेही ते लवकरात लवकर म्हणजे देण्याचा त्यांनी हे करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे, तो घेत नाही. आज आमचा आलिम शेख म्हणून आज सोलापुरात ॲडमिट आहे, तो कॅन्सरसारख्या आजाराने, तर ती आज जीवन मरणाची झुंजत आहे. आज त्याला पैशाची गरज आहे, परंतु त्याच्याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. या सगळ्या कारभाराला सर्वस्वी जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? या सर्व कारभाराला आमचा अकाउंटंट थोडा मुख्याधिकाऱ्यांना म्हणजे व्यवस्थित सांगत नाही, तर त्याला आम्ही त्या अकाउंटंटला जबाबदार धरतोय.